विधानसभा निवडणुकीआधीच सत्ता स्थापनेसाठी महायुतीचा प्लॅन बी तयार असल्याचं कळतंय। बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटक पक्षांची मोठ बांधली जाणार आहे। छोट्या छोट्या घटक पक्षांशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू असल्याची माहिती पुढे येते आहे। सत्तेतील वाटा देऊन घटक पक्षांना जवळ ठेवण्याचा प्रयत्न हा महायुतीचा असणार आहे। मनसे, तिसरी आघाडी, बविया, रासप सारख्या छोट्या पक्षाच्या महायुतीचे नेते हे संपर्कात आहेत अशी माहिती सध्या पुढे येते आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सुशांत, छोट्या पक्षांना अपक्षांना आलेलं महत्त्व आणि त्या दृष्टीने आता प्रयत्न सुरू झालेले दिसत आहेत। अगदी बरोबर आहे गुरु। आपण जर बघितलं असेल तर सत्ता स्थापनेसाठी प्लॅन बी, ए आणि बी प्लॅन तयार महायुतीने केलेले आहेत। जर महायुती बहुमतापासून दूर राहिली तर जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत, ज्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर बहुजन विकास आघाडी असेल, मनसे असेल, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती असेल, यासारखे छोटे छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना एकत्र घेऊन कुठेतरी सरकार स्थापन करता येईल का याची चाचपणी देखील सध्या सुरू आहे। उद्या खरं तर निकाल जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने हालचाली होतील। जर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, महायुती जर सत्तेपासून थोडीफार दूर राहिली तर त्यावेळी आपण जर बघितलं असेल तर त्यावेळी या छोट्या छोट्या घटक पक्षांना सोबत घेऊन, जसं केंद्रात सरकार स्थापन करण्यात आलं, छोटे छोटे घटक पक्षांना एकत्र घेऊन सरकार स्थापन करण्यात आलं, त्याच धर्तीवर राज्यात देखील सरकार स्थापन करायचं का असा विचार आता महायुतीमध्ये सुरू आहे। अर्थात आता निवडणुकीच्या निकालानंतरच खरं चित्र स्पष्ट होईल। मात्र आपण जर पाहिलं असेल तर प्लॅन ए ठरलाय तो म्हणजे काही अपक्ष आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न असणार। अपक्ष आमदारांच्या संपर्कात भाजपचे आणि महायुतीचे सगळे नेते जे आहेत ते अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहेत। तर दुसरीकडे छोटे छोटे घटक पक्ष आहेत, त्यांचं देखील महत्त्व उद्याच्या निकालानंतर वाढणार आहे। जर कुणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर अपक्ष आमदारांसोबतच जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत त्यांचं देखील महत्त्व गुरुप्रसाद वाढणार आहे। सुशांत, प्लॅन ए च्या निमित्तानं अपक्षांच्या भोवती फिल्डिंग लावण्याचं काम हे भाजप आणि मित्रपक्ष करतात आणि दुसरीकडे प्लॅन बी च्या निमित्तानं नेमक्या आत्ता कशा हालचाली होताना दिसत आहेत, काय अपडेट्स समोर येत आहेत? अगदी बरोबर आहे गुरुप्रसाद। भाजप आणि विशेषतः महायुतीने प्लॅन ए, प्लॅन बी रेडी ठेवलेला आहे। प्लॅन ए मध्ये अपक्षांना खरं तर अपक्षांशी बोलणी सुरू आहेत, तर प्लॅन बी मध्ये आपल्याला जे समजते त्यानुसार छोटे छोटे घटक पक्ष आहेत। अर्थात बहुजन विकास आघाडीचे सध्या 3 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी जर तिन्ही उमेदवार त्यांचे निवडून आले तर त्यांचे 3 आमदार असतील, तर त्यांच्या संपर्कात भाजपचे विशेषतः प्रमुख नेते आहेत। तर दुसरीकडे बच्चू कडू यांचे देखील काही आमदार उमेदवार निवडून येऊ शकतात, त्यामुळे बच्चू कडूंच्या देखील संपर्कात आहेत। रासपचे देखील उमेदवार निवडून येऊ शकतात, त्यामुळे रासपच्या देखील संपर्कात आता या तिन्ही पक्षाच्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी सध्या बोलणी सुरू आहेत। महायुतीकडून आपण जर बघितलं असेल तर हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आहेत, त्यांचे आणि भाजपचे निकटचे संबंध आहेत। मधल्या काळात एक वाद निर्माण झाला तरी देखील भाजपचे प्रमुख नेते जे आहेत ते बहुजन विकास आघाडीला विशेषतः आपल्या सोबत येण्याचा प्रयत्न करणार, कारण ज्यावेळी सत्ता समीकरण सत्ता बदलली, 2.5 वर्षाचं उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं आणि ज्यावेळी महायुतीचं सरकार आलं त्यावेळी देखील बहुजन विकास आघाडीने जो आहे तो महायुतीला पाठिंबा दिला होता। त्यामुळे आता या छोट्या घटक पक्षांची नेमकी भूमिका काय असणार, जर राज्यातलं सत्तेचं भविष्य जर या घटक पक्षांच्या हाती असेल तर ते नेमका कोणता निर्णय घेणार, ते महाविकास आघाडीसोबत जाणार की पुन्हा एकदा महायुतीला साथ देणार, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार जे वरिष्ठ भाजपचे नेते आहेत किंवा महायुतीचे नेते आहेत, शिंदे स्वतः एकनाथ शिंदे असतील, हे वरिष्ठ नेते जे आहेत ते छोट्या छोट्या घटक पक्षांच्या आता संपर्कात आहेत, जेणेकरून उद्या निकाल आल्यानंतर खरं तर महायुतीचा एक असा प्लॅन आहे की 26 तारीखपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सरकार स्थापन करायचं, कारण जर जास्त वेळ दिला तर प्रॉब्लेम पुढे होऊ शकतो आणि याचमुळे कुठेतरी सत्ता स्थापन करताना खरं तर भाजप सर्वाधिक जागा लढते, त्यामुळे पहिल्यांदा राज्यपाल जे आहेत ते ज्याच्या सर्वात जास्त जागा असतील त्यांना निमंत्रण देतात सत्ता स्थापनेचं। त्या दृष्टिकोनातून ह्या आता हालचाली सुरू केलेल्या आहेत, तशी आता हे तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार छोट्या छोट्या घटक पक्षांशी आतापासूनच संपर्क सुरू केल्याचं कळतंय। बरोबर आहे सुशांत, त्यामुळे ही समीकरण जुळवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे।